या अधिवेशनाच्या माध्यमातून या समाजाचा प्रश्न शासनाने प्रशासनाने सामाजिक लेवलवर या प्रश्नाची दखल व्हावी म्हणून हे आमचं राज्यस्तरीय अधिवेशन आहे। उद्या आम्ही हे राज्यस्तरीय दशनाम गोसावी समाजाचं महाधिवेशन घेतोय आणि या महाधिवेशनामध्ये आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही गुणवंताचा सत्कार करणार आहोत आणि तोही सत्कार अनेक मोठाल्या नामांकित मान्यवरांच्या हस्ते तो प्रदान करणार आहोत आणि अतिशय भव्य दिव्य असा हा राज्य स्तरावरचा हा मोठा सोहळा होतोय। तरी तमाम या ठिकाणं समाज बांधवाला आम्ही असं आवाहन करतो की या विचारधारेशी जे काही जुळणारे मत आहेत अशा लोकांनी उद्या अगदी खास करून उपस्थित राहावं, वेळात वेळ काढावा आणि या कार्याची शोभा वाढवावी। आपले उद्या जे तमाम इनामधारक आहेत त्यांनाही आवाहन करतो, जे काही लोक आपल्या समाजामध्ये पीडित आहेत अशा लोकांनी यावं। अनेक विषयावरती बहुआयामी हा कार्यक्रम होतोय म्हणून सर्वांना अगदी आग्रहाचं आम्ही निमंत्रण करतोय की सर्वांनी उद्या हातचं काम सोडून उद्याच्या कार्यासाठी अगदी तन मन धनानं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि एक या दशनाम गोसावी समाजांची आणि इतरेतर जे सर्व अगदी विचारधारेचे अनेक समाजाचे अनेक संघटनांचे अनेक लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, त्या सर्वांनी उपस्थित राहून एक विचार घेऊन पुढे या ठिकाणी या समाजासाठी काय करता येईल हे आपल्याला मान्यवरांच्या मुखामधून ऐकायला मिळणार आहे। म्हणून सर्वांना आम्ही बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्यातील या तमाम या ठिकाणी समाज बांधवाला आवाहित करतोय की उद्या या ठिकाणी या कार्यक्रमासाठी तुम्ही हजर राहावं अशी विनम्र भावाने प्रार्थना करतोय। सर्वजण तुम्ही प्रतिसाद द्याल आणि हा उद्याचा कार्यक्रम सर्वांच्या आणि योगदानानं यशस्वी होईल असा विश्वास या ठिकाणी धारण करतो आणि या ठिकाणी थांबतो। या ठिकाणी मी ॲडव्होकेट राजेंद्र बन, बीड जिल्हा दशनाम गोसावी समाज परिषदेचा संस्थापक अध्यक्ष असून आम्ही आदरणीय महंत दत्तात्रय महाराज या ठिकाणी आमचे राज्याध्यक्ष ओमप्रकाश गिरी सर आणि माझे सर्व हे